कुंदा सेहगल मूर्ख आहे एक नंबरचा. घरातल्या गोष्टी बाहेर बोलतो, बाहेरचे फायदा उचलतायत. इतकी जड झाली असेल तर विहिरीत टाक ना मला. अर्जुन, नको टाकू हिरीत. किती गरम आहे स्वभाव तुमच्या सुंदर बहिणीचा. चांगला मजबूत नवरा करून द्या. जड झाली तरी उचलेल. किती निराश झालीये बिचारी. आत्महत्या करायला विहिरीत टाक म्हणतीये. सुंदर आहे पण फट्टू दिसते तुमची बहीण. बायको तर शूर आहे तुझी. सफरचंद डोक्यावर ठेवला तोपर्यंत हिंमत दाखवली. प्रताप, पण तरी तू जिंकला. लिंबू ठेवलं डोक्यावर, बायको होती माझी. तुझ्यासारखा नाही, निशाणाही नाही घेत आणि तरी गोळ्या सोडतो. अर्जुन, हाच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. आम्हाला हिशोब द्यावा लागत नाही. थोडे आनंदी झालो, थोडे दुःखी झालो, तरी हवाई फायर करून टाकतो आम्ही लोक. कुंदा सेहगल म्हणून तर म्हणतात लोक, तुम्हाला जड डोकं. प्रताप काही बोलते ना, मी आहे म्हणून. अर्जुन रागावलीये. राग काढ बाबा तू. समजा आणि समजावा एकमेकाला. तुमच्या दोघाशिवाय कोणी नाही तिथे. तुमचं सर्व कुंदाचा द्वेष करतात. अर्जुन, माहीत आहे. आजच्या अनुभवावरून तर कळलं आहे की किती द्वेष करतात आणि छळता कुंदा मॅडम, की विद्यार्थी आत्महत्या करतात. खोटाय, फसवला तिला. चांगली आहे माझी बहीण, बोल तिच्याशी, कळेल तुला. आणि कुंदा, तुला मदत करायचीच आहे. वाटत नाही का परिस्थिती सुधारावी? खूप दिवस झाले. योजना होती, 1-2 जण आणलेही होते. तुला सांगितलं नाही, पण एकतर विकली गेली, नाहीतर काहीतरी प्रॉब्लेम सांगून सोडून गेले. माझा 3रा-4था प्रयत्न आहे. अर्जुन का तयार झाला त्याचा त्याला माहीत. मूर्ख समजतोस का मला? हरणे आहे हा. एकामुळे बहीण मेली आपली. विसर ना वेडी, होशील बोल अर्जुनशी. खरंच वाटत असेल तिच्या आत्म्याला शांती मिळावी, तिचे गुन्हेगार पकडले जावे, तू मदत कर त्याला. मला नक्की खात्री आहे, तो काहीतरी करेल. जातो मी. बसा आणि एकमेकाला समजा आणि समजावा. असं बोलून प्रताप तर निघून जातो. पुढे कथानक कसं जातंय पुढच्या भागात.